राम राम मंडळी. सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीजला मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही घटना आहे विश्वासघाताची. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो आणि विश्वास ठेवतो, जेव्हा आपल्या जवळची प्रेम करणारी व्यक्ती आपला विश्वासघात करते, तर तेव्हा आयुष्याचा अखेर होतो आणि त्या विश्वासघाताबरोबर जगणे होते कठीण. अशीच घटना एका गावात घडली. नुकतंच लग्न झालेलं हे जोडपं होतं. दोघांनी केलेलं होतं प्रेमविवाह, पण ह्याचा अखेर इतका भयानक होईल हे कोणालाच माहीत नव्हतं. कारण नवऱ्याने ज्या बायकोवर प्रेम करत होता त्याचाच जीव घेतलेला होता. मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विसरू नका व्हिडिओ हा थोडाफार जरी आवडला असेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा. चला तर मित्रांनो, आता या घटनेला सविस्तर जाणून घेऊया. नक्की झालं तरी काय. अर्जुन नावाचा एक मुलगा होता. तो खूप गुणी हुशार होता, पण तो एक गरीब घरचा होता. त्याचा जिवलग मित्र, त्याचं लग्न ठरलं होतं. त्या मित्राचं नाव होतं सुधीर. सुधीरच्या लग्नासाठी अर्जुनला बाजूच्या गावामध्ये जायचं होतं. सुधीरच्या लग्नात अर्जुनची ओळख सीता नावाच्या एका मुलगीबरोबर झाली. सुरुवातीला दोघांच्यात चांगलीच मैत्री झाली. सुधीरच्या लग्नात दोघांनी खूप मदत केली होती आणि लग्नातील खूप कामे, सगळीकडे लक्ष देणं, हातभार लावणं, छोटी मोठी मदत करणं, अशी खूप कामे अर्जुनने सीताने केलेली होती आणि त्या दोघांचं त्याच दरम्यान चांगली मैत्रीसुद्धा झाली. सुधीरचं लग्न आटोपल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. अर्जुन आणि सीतासुद्धा आपल्या घरी निघून गेले. पण अर्जुन नेहमी सीताबरोबर फोनवर बोलतच असायचा. पुढे ही मैत्री कधी प्रेमात परिवर्तित झाली हे दोघांनाच कळालं नाही. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण सीताच्या घरातल्या लोकांना अर्जुनशी केलेलं लग्न अजिबात मान्य नव्हतं. कारण अर्जुन हा खूप गरीब घरचा होता आणि तो रिक्षा चालवत असे, म्हणजे तो रिक्षा ड्रायव्हर होता. म्हणून सीताच्या घरातल्यांना सीताचं अर्जुनबरोबर केलेलं लग्न अजिबात मान्य नव्हतं. पण म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं चालतं आणि हे प्रेम आंधळंसुद्धा असतं. अर्जुन आणि सीता या दोघांनी कोणाचाही विचार न करता पळून जाऊन कोर्टात जाऊन लग्न केलं आणि दोघेजण आपल्या पद्धतीने आपला संसार करत होते. आता अर्जुनची जबाबदारी दुप्पट झाली होती, कारण सीताला खुश ठेवणे त्याची प्राथमिकता बनली होती. अर्जुन आता भरपूर मेहनत करत होता. रोज रात्री रिक्षा चालवायला जात असे, कारण रात्रीच्या वेळेत मिळणारं भाडं हे नेहमी दुप्पट असतं. म्हणून अर्जुन बऱ्यापैकी रात्रीच रिक्षा चालवायला जात होता. रात्रभर रिक्षा चालवल्यानंतर अर्जुन हा नेहमी घरी पहाटे किंवा सकाळी घरी परत येत असे. तो खूप मेहनत करणारा कष्टाळू मुलगा बनलेला होता, कारण त्याला आपल्या बायकोला खुश ठेवायचं होतं. दोघेजण छानपैकी एकत्र चांगला संसार करत होते. दोघेजण एकत्र जेवत असत, एका ताटातच जेवत होते. छानपैकी एकमेकांशी बोलून चालून राहत होते. दोघेजण एकमेकांची अजिबात मनं दुखत नव्हते. म्हणजे बघावं तर तात्पर्य हे होतं की चांगलंच संसार त्यांचा सुरू होता. पण म्हणतात ना, देवानं पुढं कुणासाठी काय वाढून ठेवलेलं आहे ते कुणालाच माहीत नसतं. अर्जुन ज्या ठिकाणी चॉलमध्ये राहत होता ना, त्याच्या बाजूच्याच रूममध्ये मुलं राहायला आली होती. ती जी मुलं होती ते विद्यार्थी होती. बाजूच्याच कॉलेजमध्ये शिक्षणासाठी परगावातून आलेली होती. त्या दोघा मुलांची नावं उमेश आणि रमेश अशी होती. आता बाजूला घर अर्जुनचं होतं. मग उमेशला एखाद्या वेळेला कोणत्या गोष्टीची गरज भासत असेल किंवा कधी पाणी हवं असेल, नाही तर पाण्याची बॉटल भरून घेण्यासाठी तो अर्जुनच्या घरी जात असे. सुरुवातीला अर्जुन असतानाच उमेश त्याच्या घरी सारखा येत होता. त्यामुळे उमेशचं, रमेशचं अर्जुनबरोबर, सीताबरोबर चांगलं बोलणं चालणं असायचंच. त्या सगळ्यांमध्ये चांगली मैत्री झालेली होती.
तसं बघावं अर्जुन आणि सीताचं पण काय जास्त वय नव्हतं. फक्त त्यांनी लवकर लग्न केल्यामुळे ते नवरा बायको झालेले होते आणि ते समवयस्कर चौघेजण असल्यामुळे त्यांच्यात चांगल्या गप्पा व्हायच्या. ते एकत्र बसून जेवायचे. त्यामुळे उमेश आणि रमेश याचे सीताच्या घरात अर्जुनच्या घरात नेहमी येणं जाणं चांगलं सुरूच असायचं. उमेश हा सीताबरोबर चांगल्याच गप्पा मारत असे आणि त्यांना माहीतसुद्धा होतं की रोज रात्री अर्जुन रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर असतो आणि रात्रभर तो घरी येत नाही. एके दिवशी उमेशला पाण्याची गरज होती म्हणून पाण्याची बॉटल भरण्यासाठी तो अर्जुनच्या घरी गेला. पाहिलं तर सीता एकटीच बेडवर बसलेली होती. तर उमेश त्याच्या जवळ जाऊन बसला आणि म्हटला, सीता अशी शांत का बसली आहेस? काय चाललंय तुझ्या मनात? तर तेव्हा सीता खूपच लहान आवाजात म्हटली, खूप एकटेपणा वाटत आहे. कसं तरी वाटत आहे. मन खूप खाली खाली झालेलं आहे. नेहमी अर्जुन तर घराबाहेर निघून जातो. रात्रभर घरी येत नाही. अशा त्यांच्यातल्या गप्पा रंगलेल्या होत्या. सीता आपल्याबद्दल सगळं काही उमेशला सांगत होती. 1 तासभर त्यात दोघांच्या चांगल्या गप्पा रंगल्या. नंतर उमेशने पाण्याची बॉटल उचलली आणि पुन्हा तो आपल्या रूममध्ये निघून गेला. पुन्हा तशाच प्रकारे पाण्याची बॉटल भरण्याच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेला जेव्हा अर्जुन हा रिक्षा घेऊन निघून गेलेला होता तर उमेश हा सीताला भेटण्यासाठी आलेला होता. तेव्हासुद्धा सीता एकटीच बसलेली होती. मग तेव्हा उमेशने सांगितलं, तुझ्यातला एकटेपणा, तुझ्यातला एकांत मी दूर करू का? मग त्यांच्यात चांगलं गप्पा सुरू होत्या. दोघेजण हसत खेळत होते. नंतर त्यांच्यात एकत्रपणा जो आलेला होता तो म्हणजे त्यांच्यात शरीर संबंधच झालं. ते दोघेजण आपल्या रंगारंगी कार्यक्रमात खूपच गुंतलेले होते आणि त्या दिवशी म्हणजे त्या रात्री उमेश रूममध्ये परत आलाच नव्हता. रमेश तिथे वाट बघून बघून झोपला तर उमेश हा सीताकडे झोपलेला होता. दुसऱ्या दिवशी रमेशने उमेशला विचारलं की तू रात्रभर घरी का आला नाहीस? तर तेव्हा उमेशने सीताबरोबर झालेला सगळ्या रंगारंगीचा कार्यक्रम रमेशला सांगितला. नंतर रमेशने सुद्धा हट्ट धरला की उद्यापासून मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार. नंतर सीता, रमेश, उमेश ह्या तिघांमध्ये चांगलाच रंगारंगीचा कार्यक्रम नेहमी सुरूच असायचा. आता ह्यांचे जो हा कार्यक्रम होता तो नेहमी सुरूच राहत होता. कारण आता सीताला कशाचीच भीती राहिली नव्हती. त्याला माहीत होतं की अर्जुन एकदा घरातनं गेला तो पहाटे किंवा तो सकाळीच परत येतो हे सीताला म्हणजे ठाऊकच होतं. आता त्यामुळे ते सगळे बिंदास होते. जेव्हा पण या जावा, बाजूलाच रूम असल्यामुळे केव्हा पण उमेश, रमेश सीताकडे यायचे आणि कधी तर सीता त्यांच्याकडे त्यांच्या रूमवर जायची. आता ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी आजूबाजूच्या लोकांना कळालेली होती. त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू होती. पण कोणत्याही व्यक्तीने किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्याने अर्जुनला त्याच्या बायकोबद्दल वागण्याबद्दल अर्जुनला अजिबात काही सांगितलेले नव्हते आणि तसाच त्यांचा हा प्रकार सुरूच होता. रोजप्रमाणे नेहमीप्रमाणे अर्जुनने सीताने एकत्र जेवण केले. नंतर सीता आपलं घर आवरण्यात व्यस्त झाली. अर्जुनने आपली रिक्षा काढली आणि रिक्षा घेऊन निघून गेला. पण त्या दिवशी अर्जुनला थोडं ठीक वाटत नव्हतं. त्याला तब्येत ठीक नसल्यासारखं जाणवत होतं आणि थोडं मन अस्वस्थ वाटत होतं. त्याचबरोबर त्याला मनासारखे ग्राहकसुद्धा भेटत नव्हते म्हणून तो त्या दिवशी खूप कंटाळलेला होता. म्हणून फक्त 2 तासातच घरी परतला. जेव्हा तो घराकडे आला पाहिलं तर दरवाजा थोडा उघडा होता. म्हणजे दरवाजाला आत काही कडी लावलेली नव्हती. म्हणून अर्जुनने दरवाजा न वाजवता थोडासा दरवाजा ढकलला आणि पूर्ण दरवाजा उघडा झाला आणि त्यानं पाहिलं आपल्या बायकोला, सीताला आणि त्या बाजूच्या दोन्ही मुलांना नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यावर अर्जुनचा पारा पार चढला. त्याचा राग अक्षरशः मस्तकात चढला. अर्जुनने हातात घेतली रॉड आणि त्या रॉडने त्या दोन्ही मुलांना बेदम मारायला सुरुवात केली आणि घरातून हाकलून लावलं. नंतर सीताबरोबर भांडण सुरू झालं. ह्या पूर्ण आवाजात, गोंधळात आजूबाजूचे शेजारी सगळेजण उठले. कारण रात्रीची वेळ होती त्यामुळे थोडा पण आवाज मोठा म्हणजे फिरत होता आजूबाजूला. शेजारी, इतर लोक इतरत्र सगळेजण घराबाहेर जमले. आजूबाजूच्या लोकांना ह्या गोष्टीबद्दल काही आश्चर्य वाटलं नाही. कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना होती. पण त्या चौघांमध्ये
खूप मोठे आवाज झालेले होते, भांडण झालेली होती. त्यामुळे बाजूच्या एका व्यक्तीने पोलिसांना बोलावून घेतलं, कारण त्यांचा खूप वाद वाढत जात होता. पोलीस तातडीने घटनास्थळी आले, त्या दोन्ही पोरांना अटक केली आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सीताला पण बरोबर पोलीस चौकीत नेलं. पोलिसांना वाटलं की हे सगळं घरगुती भांडण आहे, त्यामध्ये पोलीस काही करू शकत नाही, म्हणून फक्त चेतावणी देऊन, वॉर्निंग देऊन त्या चौघांना सोडण्यात आलं. ते दोन्ही मुलं बाजूच्या रूममध्ये निघून गेली आणि सीता आणि अर्जुन आपल्या रूमकडे निघून आले आणि रात्री ते शांत झोपले. पण दुसऱ्या दिवशी अर्जुन जेव्हा उठला, काल रात्री झालेल्या घटनेबद्दल त्याला अर्जुन राग होता, म्हणून त्याने स्पष्टपणे सीताला विचारले की तुझ्या मनात काय चाललेलं आहे? तुझ्या पसंतीने, तुझ्या होकारामुळे तुझं माझं लग्न झालेलं आहे. आम्ही हे लग्न प्रेमविवाह केलेला आहे, कुणाच्या जबरदस्ती केलेला नाही आहे. तुझी स्वप्न, तुझ्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी रात्रभर राबतो आणि तू मी गेल्यानंतर असा कारभार करतेस, तुला हे शोभतं का? त्यावर सीताने उत्तर दिलं की मला जसा नवरा हवा होता तसा तू नाही आहेस, तुझ्यामध्ये काही दम नाही, म्हणून मी आता तुझ्याबरोबर न राहता त्या दोन्ही पोरांबरोबरच राहणार आहे. सीताच्या या शब्दावर अर्जुन भयानक रागावलेला होता. त्याला आपला राग आवरता आला नाही. अर्जुनने दोन्ही हाताने सीताचा गळा धरला, पण सीताचं जे बोलणं होतं ते अक्षरशः मनावर टोचत होतं. त्यामुळे नकळत अर्जुनच्या हातून सीताचा गळा दाबला गेला. ती तिथेच बेशुद्ध पडली आणि तिथेच तिचा जीव गेला. अर्जुन हताश होऊन त्याच्या बाजूलाच तसाच बसलेला होता. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा हे कळालं, पोलिसांना त्यांनी बोलवलं. पोलीस घटनास्थळी आली, अर्जुनला अटक करण्यात आली. अर्जुनने जे केले ते होते त्या सगळ्यांची कबुली पोलिसांसमोर दिली आणि मी जे केलेलं आहे त्याबद्दल मला कोणत्याही प्रकारे खंत नाही. मी जे केलं मला योग्य वाटत आहे, असं अर्जुनने पोलिसांसमोर बोलला. मित्रांनो, या घटनेवरून एवढंच तात्पर्य निघते की नवरा बायकोंच्या संबंधात छोट्या मोठ्या चुकांना जागा असते, पण विश्वासघाताला अजिबात जागा नाही. ह्यामुळे संबंध पूर्णपणे बिघडतात. फक्त एका चुकीमुळे आयुष्य संपते किंवा आयुष्य एका टोकाला जाऊन पोचते की आपलं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. तर मित्रांनो, या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या विचार नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.